तुझ्या मानलेल्या हजारो बहिणी असतील, तिच्या वास्तुशांतीला तू सोफा सेट देत असतील, हॉल भरेल असं साहित्य देत असशील, तिच्या कुठल्याही बारक्यासारख्या कार्यक्रमाला सोन्याचं 2-2, 10-10 तोळ्याचं वस्तू घेऊन जात असशील, पण तुझ्या सख्या बहिणीशी तुझं असलेलं नातं आता काय आहे? आज ती गरज आहे समाजामध्ये की तो माणूस आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये त्याचा वर्तन व्यवहार काय आहे. आणि सुरुवातीलाच मला सांगायला अभिमान वाटतो की 11 जणांचं कुटुंब आणि 85 वर्षाचे माझे वडील घराचे कर्ते आहेत. आज आलेली आहे ती माझी पुतणी आहे. त्याच्या मागचं मी सांगायचं म्हणजे वडाई नव्हे किंवा ही माझी आत्मप्रौढी नव्हे, तर माझे वडील साहित्याशी निगडीत होते. सांगलीमध्ये त्यांनी साहित्य चळवळ उभा केली होती. आज कुंडलमध्ये सुद्धा सातत्याने वाचत असतात. वाचनाच्या बळावर माणूस आर्थिक संपन्न होत नाही, तर 10 माणसाचं कुटुंब एकत्र ठेवण्याची कुवत निर्माण करू शकतो. ही साहित्याची सगळ्यात मोठी ताकद.